पोलीस आयुक्तांनी बंदी आदेश जारी करताच पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी लेझर लाईटचा वापर करू नये, अन्यथा संबंधित मंडळाच्या लाईट्स जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. लाईट्स आणि ध्वनी यंत्रणा पुरवणाऱ्या संघटनेसही पोलिसांनी बंदी घातली. पोलिसांनी बंदी आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लेझर लाईटचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत व पैगंबर जयंती मिरवणुकीत लेझर लाईट्सना बंदी घातली आहे. शनिवारी बंदी आदेश जारी केला असून कार्यवाहीसाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार आहे. गणेश मंडळे मिरवणुकीत साऊंड सिस्टीमसोबत प्लाझ्मा बीम लाईट व लेझर बीम लाईट लेझर लाईट्सचा जगमगाट करतात. मात्र अतितीव्रतेच्या लाईट्समुळे चालकाचे डोळे दिपून चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून मोठी दुर्घटना घडू शकते. मिरवणुकीत सहभागी झालेले लोक, पाहण्यासाठी आलेले लहान मुले, वयोवृद्ध इसम, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या डोळ्यास इजा होऊन तो कायमचा निकामी होऊ शकतो. अशा प्रकारावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे बंदी घालण्यात आली आहे.